नमस्कार. चला आज एका अशा राज्याच्या प्रवासावर जाऊया ज्यानं पोलादापासून ते सिलिकॉनपर्यंत एक थक्क करणारी मजल मारलीय. हो, आपण बोलतोय कर्नाटकबद्दल. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? एकेकाळचं एक संस्थान आज थेट भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखलं जातंय. हे सगळं घडलं कसं? काय आहे या मोठ्या बदलामागची कहाणी? चला जाणून घेऊया. तर या प्रवासाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. अगदी कर्नाटकच्या औद्योगिक पायाभरणीकडे. म्हणजे बघा, कर्नाटककडे सुरुवातीपासूनच उद्योगांसाठी सगळं काही तयार होतं. निसर्गानेच भरभरून दिलं होतं. म्हणजे मुबलक खनिज संपत्ती होती, कच्चा माल होता, हवामान आणि पाणीपुरवठा एकदम अनुकूल. आणि या सगळ्याला जोड होती ती उत्तम वाहतुकीची आणि हुशार कामगारांची. थोडक्यात काय, तर उद्योगांसाठी एक परफेक्ट लॉन्चपॅड तयार होतं. आणि या भक्कम पायावर कळस चढवण्याचं काम केलं एका दूरदृष्टीच्या माणसानं, सर एम विश्वेश्वरय्या. त्यांचं एक वाक्य होतं, इंडस्ट्रियलाइज ऑर पेरिश, म्हणजे औद्योगिकरण करा नाहीतर विनाश अटळ आहे. आणि ही त्यांची जी दूरदृष्टी होती ती फक्त कर्नाटकपुरती नव्हती, तर ती पुढे जाऊन संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणा बनली. चला तर मग आता त्या उद्योगांबद्दल बोलूया ज्यांनी कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेचा सुरुवातीचा डोलारा सांभाळला. हे होते परंपरेचे आधारस्तंभ. आणि यात सगळ्यात आधी नाव येतं ते लोह आणि पोलाद उद्योगाचं. विश्वास बसणार नाही, पण दक्षिण भारतात हा उद्योग सुरू करण्याचा मान सगळ्यात आधी कर्नाटकला मिळाला. 1923 मध्ये भद्रावती इथे याची सुरुवात झाली. आणि हे दुसरं तिसरं काही नाही तर सर एम विश्वेश्वरय्यांच्या दूरदृष्टीचंच एक प्रतीक होतं. आणि भद्रावतीच्या या कारखान्याचं नियोजन किती जबरदस्त होतं हे पाहण्यासारखं आहे. लागणारा सगळा कच्चा माल जवळूनच यायचा. म्हणजे बघा, लोह खनिज यायचं केमनगुंडीमधून, चुनखडी बंडीगुड्डातून, पाणी थेट भद्रा नदीतून आणि मँगनीज सोंडूरमधून. सगळं काही अगदी जवळ. म्हणजे वाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचले. काय डोकं लावलं असेल नाही का? आता वळूया सुती वस्त्रोद्योगाकडे. कर्नाटकात हातमागावर कापड विणण्याची परंपरा तर खूप जुनी आहे, शेकडो वर्षांपासूनची. पण त्यांनी फक्त परंपरेला धरून ठेवलं नाही. 1884 मध्ये गुलबर्गामध्ये पहिली आधुनिक सूतगिरणी सुरू झाली. आणि मग काय, या उद्योगाने इतकी भरारी घेतली की दावणगेरे शहराला कर्नाटकचे मँचेस्टर असं नाव पडलं. बरं, आता जरा गोड बोलूया. म्हणजे साखर उद्योगाबद्दल. तुम्हाला माहितीये का, साखर उत्पादनात कर्नाटकचा संपूर्ण भारतात 3रा क्रमांक लागतो. हा आकडाच सांगतो की हा उद्योग किती मोठा आणि महत्वाचा आहे. मग ही सगळी साखर येते कुठून? तर जास्त करून नद्यांच्या सुपीक प्रदेशातून. आकडेवारी बघितली तर लक्षात येतं की बेळगावी आणि बागलकोट हे 2 जिल्हे मिळूनच तब्बल 40% उत्पादन करतात. त्यांच्या पाठोपाठ मंड्या आणि म्हैसूर यांचा नंबर लागतो, जिथे 30% उत्पादन होतं. म्हणजे काही मोजक्या जिल्ह्यांमध्येच या उद्योगाचं खरं केंद्र आहे. पण थांबा, गोष्ट फक्त पोलाद, कापड आणि साखरेवर थांबत नाही. कर्नाटकने इतरही उद्योगांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. कागद उद्योगात ते देशात 4थ्या क्रमांकावर आहेत. आणि हे सगळं बांबू आणि लाकडी लगद्यामुळे शक्य झालं. इतकंच नाही तर इथे चुनखडी भरपूर सापडते, त्यामुळे 1939 पासून सिमेंट उद्योगही चांगलाच फोफावला आहे. तर हा झाला पारंपरिक उद्योगांचा भक्कम पाया. आणि याच पायावर उभा राहून स्वातंत्र्यानंतर कर्नाटकानं आधुनिकतेकडे एक मोठी झेप घेतली. भारत स्वतंत्र झाल्यावर केंद्र सरकारची धोरणं उद्योगांना चालना देणारी होती. आणि याचा फायदा कर्नाटकला पुरेपूर मिळाला. खास करून 1950 ते 70च्या दशकात अनेक मोठे सरकारी कारखाने, ज्यांना आपण PSUs म्हणतो, ते इथे उभे राहिले. आणि हेच PSUs आजही आपल्या देशाच्या अवजड अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा कणा आहेत. यात कोणकोणत्या कंपन्या होत्या? तर HMT, BEL, VL सारखी मोठी नावं. ह्या कंपन्यांनी राज्यात एक प्रकारे हायटेक मॅन्युफॅक्चरिंगचं वातावरण तयार केलं. आणि गंमत म्हणजे भविष्यात जी IT क्रांती होणार होती, त्यासाठीची ही एक प्रकारची पायाभरणीच होती. आणि मग तो अध्याय सुरू झाला, ज्याने कर्नाटकची ओळखच बदलून टाकली. हो, माहिती तंत्रज्ञानाची क्रांती. आणि कर्नाटक बनलं भारताची सिलिकॉन व्हॅली. बंगळुरू आज हे फक्त एक शहर नाहीये, तर एक ब्रँड आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि निर्यातीसाठी जगभरात ओळखलं जाणारं नाव. इतकंच काय, तर जगातल्या टॉप 10 हायटेक शहरांमध्ये याची गणना होते.
आता जरा विचार करा, ह्या एका शहरात किती कंपन्या असतील? अंदाज लावा. एकट्या बंगळुरूमध्ये 1200 पेक्षा जास्त IT आणि बायोटेक्नॉलॉजी कंपन्या आहेत. आणि एवढ्या कंपन्या म्हणजे रोजगार किती? हा आकडा तर खरंच मोठा आहे. या कंपन्यांमध्ये 4 लाखांपेक्षा जास्त लोक काम करतात. विचार करा. पण हा प्रश्न पडतोच की हे सगळं बेंगळुरूमध्येच का घडलं? याची अनेक कारणं आहेत. एकतर इथे हुशार इंजिनियर्सची कधीच कमी नव्हती. सरकारची धोरणंही उद्योगांसाठी चांगली होती. मोठमोठी संशोधन केंद्र होती. त्यात भर म्हणून चांगलं हवामान, चांगल्या सुविधा आणि विप्रो, इन्फोसिस सारख्या कंपन्यांनी तर इथेच सुरुवात केली. म्हणजे सगळं काही अगदी जुळून आलं होतं. तर मग आता एक नजर टाकूया की हा सगळा औद्योगिक विकास कर्नाटकच्या नकाशावर दिसतो कसा. हे उद्योग नक्की कुठे कुठे पसरले आहेत? हा विकास मुख्यत्वे 5 औद्योगिक पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे. साहजिकच बंगळुरू, कोलार, तुमुकुरू हा पट्टा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आहे. पण त्या व्यतिरिक्त बेळगावी, धारवाड, दक्षिण कन्नड, उडपी, बळ्ळारी, रायचूर, कोप्पळ आणि मैसूर, मंड्या या भागांमध्येही उद्योगांचं जाळं विस्तारलेलं आहे. तर पारंपरिक गिरण्यांपासून ते ग्लोबल टेक हब्सपर्यंत कर्नाटकचा हा प्रवास सतत बदलत राहिला आहे, सतत विकसित होत राहिला आहे. पण आता खरा प्रश्न हा आहे की या औद्योगिक कहाणीचा पुढचा अध्याय तो काय असेल याचा विचार नक्की करा.